पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता, ती गोष्ट आज झालेली आहे। म्हणजे जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत काही जिल्ह्यांच्या जाहिराती या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होतील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, जे पोलीस भरतीची तयारी करत होते त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। कारण की इतक्या दिवसाचा तुम्ही प्रयत्न करताय, इतक्या दिवसाची मेहनत करताय आणि जाहिरातीसाठी तुम्ही आतापर्यंत वाट बघत होता आणि ती आता प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, यापूर्वी च्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की जाहिरात ही ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल असं आम्ही यापूर्वी काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही बघा, त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जाहिरात येईल। आणि हे पण आम्ही सांगितलं होतं की जाहिरात ही आधी जाहिरात प्रसिद्ध होईल, त्यानंतर आचारसंहिता लागेल, त्यानंतर निवडणुका होतील आणि त्यानंतर तुमची मैदानी आणि लेखी चाचणी होईल। तसंच विद्यार्थी मित्रांनो घडताना दिसत आहे। आपण बघू शकता की आता जाहिराती प्रसिद्ध होत आहे। तर असंच अचूक माहितीसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट्स अगदी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी प्राप्त होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी विजेता बॅच 1.0 ही लॉन्च केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण ऑनलाईन बॅच आहे। यामध्ये तुम्हाला घरी बसून तुम्ही तुमची जी तयारी आहे ती करू शकता। ही जर बॅच तुम्हाला बघायची असेल तर आमचं सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे। हे ॲप तुम्ही डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीचं सेक्शन दिसेल। ते सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही बॅच दिसेल। ही बॅच तुम्ही तिथनं परचेस केली तर तुम्हाला ही संपूर्ण बॅच दिसेल। आता या बॅचमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही दररोजचे लाईव्ह लेक्चर त्यामध्ये आहे। त्याचबरोबर यापूर्वी जे झालेले लेक्चर आहेत ते सुद्धा त्यामध्ये तुम्हाला दिसतील। त्याचबरोबर येणारे जे आमचे लेक्चर होतील पोलीस भरती संदर्भात ते सुद्धा तुम्हाला त्या ॲपमध्ये दिसतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचची फीस आम्ही एकदम माफक 199 रुपये ही ठेवलेली आहे। अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि अचूक मार्गदर्शन पोलीस भरती संदर्भात मिळणार आहे। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणितासाठी लक्ष्मण गवारे सर आहेत, जीके साठी बालाजी गीते सर आहे, मराठीसाठी बिडवे सर आहे आणि बुद्धिमत्तेसाठी गणेश सावंत सर हे अगदी तज्ञ शिक्षक कमी वेळामध्ये तुमची संपूर्ण तयारी पोलीस भरती संदर्भात करून घेतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच तुम्ही जास्त वेळ न घालवता, कारण की आता जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो पूर्णपणे व्यवस्थित प्रकारे करून घेतला जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या जाहिराती संदर्भात शासनाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे। म्हणजे यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा की जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना या पत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या लेवलवर जाहिराती प्रसिद्ध करायला सुरुवात करा आणि त्या जाहिराती कशा पद्धतीने द्यायच्या हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता यामध्ये बघा त्यांनी मजकूर दिलेला आहे की 12 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर एवढी जाहिरात तुम्ही त्या पेपरमध्ये द्यायची आहे। म्हणजे जे तुमच्या जिल्ह्याचे पेपर असतील त्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करा। त्याचबरोबर जेवढ्या तुमच्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा त्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करा असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि हे जे आहे हे तुम्ही 4 जे न्यूजपेपर आहेत किंवा मग वृत्तपत्र आहेत त्यामध्ये प्रसिद्ध करा असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता इथं बघा प्रवीण कुमार पडवळे यांच्या सहीने हे परिपत्रक जारी केलेलं आहे आणि हे प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेलं आहे। आता बघा इथं तुम्हाला दिसतंय की प्रत्येक जिल्ह्याचे किंवा मग ग्रामीणचे जे पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक आहे त्यांना हे पत्र काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली आहे। आधी काल परवापर्यंत काल किंवा आज काही जाहिराती सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहे। आता बघा कोणत्या आता ही बघा जालना जिल्ह्याची ही जाहिरात आहे। आता या जाहिरातीमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, पोलीस शिपाई यांची पोलीस भरती 2024-25 ची जाहिरात। आता ही जालना जिल्ह्याचे जे अधीक्षक आहेत अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे पेपरमध्ये। आता त्यांनी बघा पोलीस शिपाईसाठी 156 पदे जालना जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत आणि ती भरायची आहेत, या संदर्भात ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे। आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे यामध्ये, उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरता आवेदन अर्ज दिनांक। आता आवेदन अर्ज म्हणजे जे
फॉर्म तुम्हाला भरायला सांगण्यात आलेले आहे. ते कधीपासून सांगण्यात आलेलं आहे? 29/10/2025 पासून तुमचे फॉर्म हे भरण्यास तुम्ही सुरुवात करायची. कोणासाठी? तर जे जालना जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतील त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि शेवटची तारीख कधी दिलेली आहे त्यांनी? 30/11/2025 या कालावधीमध्ये तुमचे अर्ज स्वीकारण्यात येतील. आणि याबाबतची सविस्तर माहिती ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघू शकता. या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुढे बघा काय सांगितलेलं आहे. उमेदवारास पोलीस अधीक्षक जालना स्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे. तर ज्यांना जालना जिल्ह्यातून फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी ही जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. असं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशीच एक जाहिरात आणखी ही आहे बघा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर, जे पोलीस आयुक्त आहेत सोलापूर शहरचे एम राजकुमार यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे पेपरमध्ये. आता ही बघा लोकमतमध्ये यांनी ही जाहिरात दिलेली आहे. या जाहिरातीमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. पोलीस शिपाई बॅट्समन पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांची पोलीस भरती 2024-25 ची ही जाहिरात आहे. आता यामध्ये बघा या जाहिरातीमध्ये बॅट्समन या पदाकरता सुद्धा जागा रिक्त आहेत आणि त्या सुद्धा भरायच्या आहेत असं आयुक्त यांनी सांगितलेलं आहे. आता इथं बघा त्यांनी काय दिले. पोलीस शिपायाची 73 पदे ही रिक्त आहेत. कुठं? सोलापूर शहरसाठी. ज्यांना सोलापूर शहरमध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी 73 पद पोलीस शिपाई या पदाकरता आहे. आणि पोलीस शिपाई बॅट्समन पद यासाठी 6 पद या सोलापूर शहरमध्ये रिक्त आहेत आणि ते भरायचे आहेत असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा या अशा जाहिराती आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या येत राहतील. आता पुढे बघा आणखी एक आलेली आहे. कोणत्या जिल्ह्याची जाहिरात ती आपण बघूया. आता ही बघा ही जाहिरात आहे सोलापूर ग्रामीणची. जे आधी आपण जी बघितली ते सोलापूर शहरची होती आणि ही सोलापूर ग्रामीण. आता तिथले पोलीस अधीक्षक कोण आहेत? प्रीतम यावलकर सर यांनी ही जाहिरात पेपरमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलंय की पोलीस शिपाई पदांची 90 पदे ही सोलापूर ग्रामीणमध्ये रिक्त आहेत. आता इथं फक्त पोलीस शिपाई या घटकाकरताच पदं रिक्त आहेत आणि तीच भरायची आहे. इथं ना बॅट्समनची आहेत ना कारागृहाची आहेत किंवा मग आणखी जे आहेत आपले घटक त्याची पण जाहिरात नाहीये. फक्त ही पोलीस शिपाई 90 पदाकरता ही जाहिरात आहे. आता त्यांचं पण बघा 29 पासून त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करण्यास सांगितलेलं आहे आणि शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे 30/11/2025. या कालावधीमध्ये तुम्हाला हे फॉर्म या सोलापूर ग्रामीण करता भरायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता अशा हळूहळू जाहिरात हे प्रसिद्ध होत आहे. तर आणखी बाकीचे जे जिल्हे राहिले ते आज उद्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या प्रसिद्ध होतील आणि या प्रसिद्ध झाल्यानंतर आता तुमची धावपळ सुरू व्हायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी आतुरता होती ती आता संपलेली आहे आणि आता तुम्हाला तुमचं जे ग्राउंड असेल किंवा मग आणखी लेखीची तयारी असेल ही सुरुवात करावी लागेल. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण ऑनलाईन बॅच. तुम्ही कुठेही असा, तुम्ही इकडं पुण्याचे असा किंवा इकडं जळगावचे असा किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या रहिवासी असा, तुम्हाला तुमच्या घरी बसून आम्ही ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. ही संपूर्ण ऑनलाईन बॅच राहणार आहे. यामध्ये तुम्हाला अगदी तज्ञ शिक्षक आम्ही इथं अवेलेबल करून दिलेले आहे. म्हणजे एकदम जे तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टी शिकवतील आणि लवकर तुमचं जे रिव्हिजन म्हणा किंवा मग तुम्हाला काही डाऊट्स असतील हे क्लिअर करतील. तर विद्यार्थी मित्रांनो आजच ही आमची बॅच जॉईन करा, कारण की याची फीस फक्त 199 आम्ही ठेवलेली आहे आणि ही संपूर्ण बॅच तुम्हाला 1 वर्षासाठी अवेलेबल राहील. म्हणजे 1 वर्षभर तुम्ही त्या ॲपमध्ये आमचा ॲक्सेस घेऊ शकता. म्हणजे ते सारथी एज्युकेशन नावाचं जे आमचं ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा. त्या डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीचं सेक्शन त्यामध्ये दिसेल. तिथं गेल्यानंतर तुम्ही थोडीशी आणखी काही माहिती भरली तर तुम्हाला लगेच ही बॅच जॉईन करता येईल. फीस पण सुद्धा माफक 199 ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आता काय करा, लवकरात लवकर तुमचं जे आहे ते अभ्यासाच्या तयारीसाठी ही बॅच जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो बघा आता या पुढील जी प्रक्रिया राहणार आहे ती जिल्हा निवड. आता जिल्हा निवड कशी करायची यासाठी सुद्धा आम्ही एक तुम्हाला माहिती स्तव एक व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे तुमची जिल्ह्याची निवड कशी करावी. ज्यांना वाटतंय की मुंबईमध्ये जागा जास्त आहे त्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरायचा का, किंवा मग तुम्ही
लेडीज असाल तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, तुम्ही मुंबईत फॉर्म भरू शकता का, किंवा मग तुमच्या आजूबाजूचे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकता येईल का, याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणार आहोत काही दिवसामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जास्त वेळ न घालता तुम्ही लवकरात लवकर तयारीला सुरुवात करा आणि ही बॅच जॉईन करा. यासाठी जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आमचा तुम्ही व्हॉट्सॲप नंबर आहे, तो नंबर तुम्ही बघू शकता. यामध्ये मी इथं लिहून देतो 997557 997557 या नंबरवर जर तुम्हाला काही अडचण येत असेल ही बॅच जॉईन करण्यासाठी तर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा मग व्हॉट्सॲपवर मेसेज सुद्धा टाकू शकता की सर मला ही बॅच जॉईन करताना प्रॉब्लेम येतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जास्त दिवस न घालवता दिवाळी सुद्धा आता संपलेली आहे. आता हळूहळू विद्यार्थी हे अकॅडमीमध्ये किंवा मग ऑनलाईन बॅचमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पण जास्त वेळ न करता लवकरात लवकर आता तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी परत एकदा सांगतो, आमचं महाराष्ट्र खाकी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे महाराष्ट्र खाकी या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा, जेणेकरून या पुढील जे अपडेट्स आहेत किंवा मग आणखी काही ज्या जिल्ह्यांच्या जाहिराती बाकी आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही अवेलेबल करून देऊ. या व्हिडिओमध्ये बस एवढंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.